श्री वासवी कन्यका देवी पुराण 8वा अध्याय। या अध्यायामध्ये आपण पाहणार आहोत सदाचार विधीचे विवरण, दैनिक आचरण, वासवी विरूपाक्ष यांचे शिक्षण। सालंकायन यांच्याकडून सदाचाराचा महिमा ऐकून मणिगुप्तादी वैश्यांनी मुनिवरांना प्रार्थना केली, गुरुदेवा, ज्याच्या अनुष्ठानाने पराशक्तीची परमकृपा प्राप्त होईल व ज्याला आपण सर्व धर्मापेक्षाही श्रेष्ठ धर्म म्हटले, त्या सदाचाराचे पूर्ण विवरण कृपया सांगून आम्हास धन्य करावे, हीच आता आमची विनंती आहे। सदाचार विधीचे विवरण। वैश्यांच्या विनंतीने संतुष्ट होऊन सालंकायन मुनी म्हणाले, बाळांनो, प्राचीन काळी श्रीमन नारायण यांनी नारदास सदाचाराचे जे विवरण सांगितले होते आणि सूत मुनींनी शौनकादी महर्षींना सदाचाराविषयी ज्या बाबी सांगितल्या होत्या ते सर्व विषय व्यासमुनींनी ब्रह्मांड पुराणात फारच विपुल प्रमाणात प्रगट केले होते। आता मी ते पवित्र विषय सारांश रूपात तुम्हाला सांगेन, सावधान होऊन ऐका। सदाचार हे लौकिक व शास्त्रीय असे दोन प्रकारचे असतात। जो आपले हित इच्छितो त्याने दोन्ही प्रकारच्या सदाचारांचे अनुष्ठान केले पाहिजे। बुद्धिमान लोकांनी व्यक्तिधर्म, परिवार धर्म, ग्रामधर्म, कुलधर्म, समाजधर्म व देशधर्म नावांच्या सर्व धर्मांचे आचरण केले पाहिजे। वेदांमध्ये सांगितलेल्या धर्मांनाच सद्धर्म समजले पाहिजे। द्विज म्हणजे मुंज झालेल्या व्यक्तीसाठी रोज आचरावयाची जी कर्तव्ये असतात ती प्राचीन महर्षींनी स्पष्टपणे सांगितली होती। मनुष्याने प्रातःकाळी म्हणजे ब्रह्ममुहूर्त सूर्योदयापूर्वी झोपेतून उठले पाहिजे। उठल्याबरोबर मंगलकारक वस्तूंचे दर्शन घेतले पाहिजे। दीप, सुवर्ण, खड्ग, समुद्र, हिरवे शेत, ढगांनी झाकलेले पर्वत, शिखर, वासरासहित गाय, धर्मपत्नी, फार आवडणारी स्त्री, आपल्या उजव्या हाताचा तळवा या मंगलकारक वस्तू समजल्या जातात। प्रभातकाळी आपला हस्त तळव्याचे दर्शन घेणे सर्वात सोपे आहे। श्लोक। कराग्रे वसते लक्ष्मी, करमध्ये सरस्वती, करमूले तु श्रीकन्या, प्रभाते करदर्शनम। जागे झाल्याबरोबर वरील श्लोक म्हणत करदर्शन केले पाहिजे। आपल्या पलंगावरून उठून भूमातेवर पाय ठेवते वेळी खालील श्लोक म्हणून कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे। श्लोक। समुद्रवसने देवी, पर्वतस्तन मंडले, विष्णुपत्नी नमस्तुभ्यं, पादस्पर्श क्षमस्व मे। नंतर योग्य पद्धतीने शौचक्रिया केली पाहिजे। त्यानंतर दंतधावन म्हणजे दात स्वच्छ करून आचमन केले पाहिजे। त्यानंतर शरीर शुद्धीसाठी शास्त्रोक्त विधीने स्नान केले पाहिजे। श्लोक। गंगे च यमुने चैव, गोदावरी सरस्वती, नर्मदे सिंधु कावेरी, जले अस्मिन् सन्निधिं कुरु। स्नान करण्यापूर्वी वरील श्लोक म्हणत गंगा, यमुनादी सर्व जीवनद्यांचे आवाहन केले पाहिजे। त्यांना स्नान जलात येऊन राहण्याची प्रार्थना केली पाहिजे आणि असे समजले पाहिजे की आपले स्नानजल पवित्र गंगाजल बनले आहे। अशा भावनेने स्नान केल्याने शरीराच्या मालिन्याबरोबर मनाचे मालिन्यही नष्ट होते। स्नानानंतर शुद्ध म्हणजे धुतलेले वस्त्र घालून ऋषी, पितर व देव यांना अर्घ्य दिली पाहिजेत। त्यामुळे तिन्ही ऋण कमी होत जातात। तिलकधारण। त्याच्यानंतर आपल्या आपल्या धर्मसंप्रदायांच्या नुसार विभूती, कुंकुम तिलक आदी धारण केले पाहिजे। विभूतीचे महत्त्व फार विशेष आहे। विभूतीचा अर्थ आहे ऐश्वर्य। विभूती ब्रह्मास भासमान करणारी आहे, म्हणून तिला भासितही म्हणतात। ती पापांना भस्म करणारी असल्याने तिला भस्म देखील म्हणतात। आणि मादी विभूती ऐश्वर्य प्राप्त करून देणारी असल्याच्या कारणावरून तिला विभूती म्हणतात। दुष्टग्रह पीडांपासून रक्षण करणारी असल्याने तिला रक्षकीही म्हणतात। कुंकुवाला तिलक रूपात धारण करणाऱ्यांनी दोन भुवयांच्या मध्ये त्रिकूट किंवा अमृत प्रदेश स्थानावर चंद्रबिंबाच्या आकाराचा कुंकुम तिलक लावला पाहिजे। शास्त्रांचे म्हणणे आहे की अशा प्रकारे कुंकुम तिलक धारण करणारे श्रीकन्या देवीला फार प्रिय होतात। सदाचारी लोक ऊर्ध्वपुंड्र, त्रिपुंड्र, कुंकुम आदीचे धारण आपल्या आपल्या धर्म संप्रदाय याच्या अनुसार करतात। या प्रकारच्या तिलकधारण संस्कारास शिरोव्रत म्हणतात। या शिरोव्रताबद्दल
अथर्व शीर्षोपनिषदात विपुल प्रमाणात सांगितले आहे. तो वानप्रस्थ लोकांमध्ये वैराग्याची वाढ करतो, गृहस्थांना धर्म मार्ग दाखवितो, ब्रह्मचार्यांना स्वाध्याय प्रदान करतो. शास्त्रांमध्ये सांगितले आहे की देवता सुद्धा तिलक धारण करतात. माला धारण. सदाचारी लोक तिलक धारणानंतर रुद्राक्षमाला, तुलसीमाला, स्फटिकमाला, मौक्तिकमाला, प्रवालमाला आदी धारण करतात. थोरांचे म्हणणे आहे की रुद्राक्ष हे रुद्राच्या नेत्रांपासून उत्पन्न झाले होते. रुद्राक्षमाला धारण करणे हे शिवाज्ञानाचे परम साधन आहे. ब्रह्मचर्य, गृहस्थ, वानप्रस्थ व संन्यास नामक 4 आश्रमांचे लोक आणि सर्व वर्णांचे लोक रुद्राक्ष धारण करू शकतात. तुलसीच्या धारणाने साधुत्व तथा शांतगुण यांची वाढ होते. स्फटिकमाला धारण केल्याने दृढता व कार्यदीक्षा वाढतात. वरील माला धारणाने प्रत्येक प्रकारचे रोगांचे उपशमन होते. वत्सांनो, पद्मपुराणाच्या उत्तरकांडात तुलसीचे महत्त्व विस्ताराने सांगितले आहे. संध्योपासना. सदाचारी मनुष्यास संध्योपासना अत्यंत आवश्यक आहे. सूर्योदयाच्या वेळी प्रातःसंध्या, दुपारच्या वेळी मध्यान्ह संध्या, सूर्यास्ताच्या वेळी सायं संध्या नामक 3 संध्यांची उपासना आपण केली पाहिजे. कमीत कमी प्रातःसंध्या व सायं संध्या यांची उपासना करणे सदाचाराचा एक प्रमुख भाग आहे. संध्योपासनेमध्ये गायत्रीची उपासना अत्यंत प्रमुख आहे. तिलक धारण केल्यावर शुद्ध प्रदेशात सुखासनात साधी मांडी घालून बसून आचमन क्रियेने संध्योपासना प्रारंभ केली पाहिजे. नंतर ओमचे स्मरण करीत प्राणायाम केला पाहिजे. प्राणायाम प्रणवात्मक ओम सह असतो. परमात्मा प्रणव स्वरूपी आहे, म्हणून प्राणायाम देखील परमात्म्याचे स्वरूप मानले जाते. प्राणायामाने प्राणशक्ती वाढते. नंतर गुरु प्रार्थना करून गुरूंचे ध्यान केले पाहिजे. त्यानंतर कालसंकीर्तन रूपी संकल्प म्हटला पाहिजे. मार्जन म्हणजे सिंचन करून जलप्राशन केले पाहिजे. बाहेरचे व आतील दोष व पापे नष्ट करण्यासाठी पुन्हा मार्जन केले पाहिजे. त्यानंतर ओंजळीत पाणी घेऊन ते गायत्री मंत्राने अभिमंत्रित करून भगवान सूर्य यांना 3 वेळा अर्घ्य दिले पाहिजे. त्यानंतर आपल्या शक्तीनुसार गायत्री मंत्राचा जप केला पाहिजे. जो निर्मळ मनाने वेदमाता गायत्रीचा जप ध्यान करतो तो इच्छित फल प्राप्त करतो. उपनयन म्हणजे मुंज संस्काराच्या वेळी पिता किंवा गुरु ज्या गायत्री मंत्राचा उपदेश देतात त्यास त्रिपाद गायत्री म्हणतात. त्यास ब्रह्म गायत्री, जप गायत्री, कर्म गायत्री व प्रकट गायत्री देखील म्हणतात. ओम भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात हाच त्रिपाद गायत्री मंत्र आहे. या मंत्रात सर्व योग रहस्ये व वेदांत रहस्ये लपलेली आहेत. जेव्हा मनुष्य संन्यासाश्रमात प्रवेश करतो तेव्हा त्याने गायत्री मंत्राच्या 4th पादाचाही जप केला पाहिजे. चतुष्पाद गायत्रीला पूर्ण गायत्री व गुप्त गायत्री म्हणतात. या गुप्त गायत्रीचे विवरण पंचदशी व वरिवस्या रहस्य यांच्यात दिलेले आहे. योगमाया, आदिशक्ती इत्यादी नावांनी सांगण्यात येणारी परादेवी व गायत्री या दोन्ही एकच आहेत. याच शक्तीने कलियुगात श्री वासवी कन्यका देवी बनून सत्य, अहिंसा, शांती, करुणा, त्याग इत्यादी गुणांनाच आपली महान अस्त्रे बनविली होती आणि नूतन युद्धाची निर्मिती करून विश्वात धर्माची स्थापना केली होती. वेद गायत्री मंत्राचे जप करणारे जे पुण्य फळ मिळवितात ते सर्व फळ श्री वासवी गायत्री मंत्राचा जप करणारेही प्राप्त करतात. श्लोक. आदिशक्त्यै विद्महे वासवी देवी धीमहि तन्नः कन्या प्रचोदयात हाच श्री वासवी गायत्री मंत्र आहे. संध्योपासनेत गायत्री मंत्राच्या जपानंतर गायत्री देवीला तर्पण म्हणजे जलांजली दिली पाहिजे. नंतर भूमिवंदन केले पाहिजे. त्यानंतर आपले गोत्र ऋषींच्या नामांनी युक्त आपले प्रवर ऋषींना प्रणाम केला पाहिजे. अशा प्रकारे संध्योपासना प्रत्येक मनुष्याने केली पाहिजे. पूजापाठ. संध्योपासनेनंतर श्रद्धा व भक्तीने पंचायतन देवतांची पूजा केली पाहिजे. पूजा मंडपाच्या मध्यभागी श्री वासवी कन्यका देवी किंवा आपले इष्टदैवत यांची मूर्ती ठेवली पाहिजे. ईशान्येला विष्णूंची, आग्नेयेला शिव यांची, नैऋत्येला गणपतीची, वायव्येला सूर्याची मूर्ती ठेवून पंचायतनाची पूजा केली पाहिजे. अग्निकार्य. गृहस्थ लोकांनी प्रतिदिन अग्निकार्य केले पाहिजे. त्यांच्यासाठी देवयज्ञ, ब्रह्मयज्ञ, पितृयज्ञ, मनुष्ययज्ञ
आणि भूतयज्ञ नावांचे पंचयज्ञ अवश्य आचरणीय आहेत. 1. ब्रह्मनिष्ठा, ब्रह्म उपासना, ब्रह्मतत्वाचे विवेचन, प्रणव ध्यान, उपनिषदांचे पठन, गीता पठन इत्यादी कर्मांना ब्रह्मयज्ञ म्हणतात. प्रातःकाळी व सायंकाळी अग्निकार्य करून इंद्रियांच्या अधिदेवतांना आहुती देण्यास देवयज्ञ म्हणतात. प्रत्येक गृहस्थाच्या घरात करण्यात येणाऱ्या देवयज्ञांच्या अग्निकार्याने शरीराचे बल व बुद्धिबल वाढते. कोट्यावधी घरांमध्ये करण्यात येणाऱ्या या दररोजच्या यज्ञांमधून निघणाऱ्या होमाच्या धुरामुळे पर्यावरणाची अशुद्धी निघून जाते. ऋतुचक्र व्यवस्थित चालते. योग्य वेळी पाऊस पडतो. वायू शुद्ध होऊन प्राण्यांना आरोग्य देतो. यज्ञांनी दैवतांची कृपा प्राप्त होते. अशा प्रकारे रोजच्या यज्ञांनी साऱ्या विश्वाचे कल्याण होते. आपल्या शरीरास जन्म देणाऱ्या माता पित्याचे व ज्ञानाचा जन्म देणाऱ्या गुरूंची सेवा करणे, पितृसमान वृद्धजनांचा गौरव करणे, आपल्या ऋषीगणांची पूजा करणे इत्यादी कार्यास पितृयज्ञ म्हणतात. आपल्याकडे येणाऱ्या मोठ्या लोकांचा लोकोपचार करणाऱ्या महात्म्यांचा, साधू संतांचा, बंधू नातेवाईक, मित्र व अतिथी यांचा आदर सत्कार करून त्यांना संतुष्ट करणे यास मनुष्ययज्ञ किंवा अतिथीयज्ञ म्हणतात. समाजाच्या सौभाग्यासाठी उपयोगी पडणाऱ्या विविध प्रकारच्या पशुपक्ष्यांचे पालन पोषण करण्यास भूतयज्ञ म्हणतात. वरील पंचमहायज्ञ करणे प्रत्येक गृहस्थाची कर्तव्य आहे. गृहिणी दररोज जी कामे करतात त्या कामांमुळे कित्येक प्रकारचे सूक्ष्मजीव मरत असतात. त्यामुळे गृहस्थांना पाप लागते. अशी पापे नष्ट केली पाहिजेत. म्हणून तांदळाच्या पिठाच्या रांगोळ्याच्या द्वारे सूक्ष्मजीवांना आहार प्राप्त करण्याची संधी देऊन गृहिणी आपले पापे कमी करतात. मनुष्याने भोजनापूर्वी देवतांना नैवेद्याच्या रूपात ते समर्पित केले पाहिजे. वत्सांनो, आई, वडील, गुरु, बंधुजन, सेवक, अतिथी, पाहुणे व अग्नी या सर्वांचे पूजन व पोषण गृहस्थ लोकांनी अवश्य केले पाहिजे. इतकेच नव्हे तर प्रत्येक व्यक्तीने 3 ऋणातून मुक्त झाले पाहिजे. देवऋण, पितृऋण व ऋषीऋण या तिन्ही ऋणांना ऋणत्रय असे म्हणतात. मनुष्य ब्रह्मचर्याचे पालन करीत गुरु ऋषी जनांची सेवा केल्याने ऋषी ऋणातून मुक्त होऊ शकतो. सुसंतती प्राप्त करून आपल्या वंशाची वाढ केल्याने आणि पितरांना तर्पण आदी प्रदान करण्याने पितृऋणातून मुक्त होऊ शकतो. पूजा, व्रत, यज्ञादी पुण्य कार्य करण्याच्या द्वारे देवतांची सेवा करून देवऋणातून मनुष्य मुक्त होऊ शकतो. जो ऋणत्रयातून मुक्त होतो त्यालाच मोक्ष प्राप्ती होते. अशा प्रकारे सालंकायन मुनिश्रेष्ठाकडून सदाचाराबाबत स्पष्ट ज्ञान प्राप्त करून मणिगुप्तादी वैश्यांनी त्यांना विचारले, गुरुत्तमा, आपल्या कृपेने मनुष्य जीवनास सार्थक बनविणाऱ्या सदाचाराची सर्व विशेषता ऐकून आम्ही धन्य झालो आहोत. आता कृपया हे सांगा की वासवी विरूपाक्ष यांचे उपनयन तथा वेदारंभ संस्कार झाल्यानंतर त्यांचा विद्याभ्यास कसा चालला. हे ऐकून सालंकायन यांनी असे म्हटले, पुत्रांनो, गुरु भास्कराचार्य यांनी वासवी विरूपाक्ष यांच्याकडून सर्व वेदांगाचे अध्ययन करून घेतले. वासवी विरूपाक्ष यांनी गुरु भास्कराचार्य यांना केवळ निमित्त करून स्वतःच वेदांबरोबर 6 शास्त्रे व 64 कला इत्यादी सर्व विद्या अल्पकाळातच शिकून घेतली होती. क्रमशः दोघांनी तारुण्याची संपत्ती प्राप्त केली. वासवी विरूपाक्ष यांच्या विद्यांचे परीक्षण नंतर गुरुकुलात राहणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी भास्कराचार्यांच्या आध्वर्याखाली सर्व विद्यांच्या क्षेत्रांमध्ये परीक्षा व स्पर्धा घेण्यात आल्या. वैश्यराज कुमारी वासवी कन्या ही संगीत, साहित्य, नाट्य, शिल्प, चित्रलेखन इत्यादी ललित कलांमध्ये, विविध शास्त्रांच्या ज्ञानामध्ये व आध्यात्मिक विद्या यांच्यात अग्रगण्य झाली. भारतीय धर्मसंस्कृतीच्या मानबिंदू असलेल्या गायी, स्त्रिया, ब्रह्मविद्या, देवालये, सत्ग्रंथ इत्यादींची आदर्श सेवा करण्यात वासवी कन्येच्या समान कुणीही नव्हते. सर्व युद्ध विद्यांमध्ये राजोचित व्यूहरचनेत विरूपाक्षाला जिंकणारा कुणीही नव्हता. त्यावेळी आर्यवैश्य वर्णात प्रचलित एका विशिष्ट आचारानुसार कुसुम श्रेष्ठीने वासवी विरूपाक्ष यांच्या गुणस्वभावांचे परीक्षण करून वासवी कन्यकेला गौरव बालिका बनविले. विरूपाक्षाला बालनागर बनविण्यात आले.
वैश्य राज्याच्या रिवाजानुसार विरूपाक्ष सर्वात अधिक पराक्रमी व निपुण योद्धा असल्याचे सिद्ध झाल्याने त्याला सर्व सैन्याचा अधिपती करण्यात आले. जालावरून असे दिसते की विरूपाक्षाचा विवाह एलूर येथील अर्थीश्रेष्ठी यांच्या रत्नावती नावाच्या कन्याबरोबर झाला. नवतारुण्याने शोभित असलेली वासवी कन्यका ही त्रिलोक सुंदरी झाली. सर्व कला व विद्या यात ती सर्वश्रेष्ठ होऊन तिला अपर सरस्वती म्हणू लागले. वासवी कन्यका सर्व प्रजेला ज्ञानाचा उपदेश देत सांगू लागली, सर्व जीवांमध्ये राहणारा आत्मा एकच आहे. ज्याप्रमाणे आपण स्वतःवर प्रेम करतो व आपल्या आपण सेवा करतो, त्याचप्रमाणे आपण सर्व जीवांवर प्रेम केले पाहिजे. सर्व प्राण्यांना समदृष्टीने पाहणारेच ज्ञानी तथा पंडित असतात. समत्वालाच योग म्हणतात. काम किंवा इच्छा हीच सर्व दुःखाचे मूळ कारण आहे. म्हणून मनुष्यांनी इच्छेवर व त्यापासून उत्पन्न होणाऱ्या क्रोधावर विजय प्राप्त केला पाहिजे. प्रत्येक मनुष्याने आपल्या इंद्रियांवर नियंत्रण मिळविले पाहिजे. निर्भयपणा, आत्माभिमान व कार्यदीक्षा याने प्रत्येक व्यक्ती शोभित झाला पाहिजे. मानवांमध्ये सत्य, शांती, करुणा, अहिंसा, त्याग नामक 5 उत्तम गुण पंचप्राणांप्रमाणे विलसित झाले पाहिजे. प्रत्येक मनुष्याने धर्म, अर्थ, काम, मोक्ष नावाचे 4 पुरुषार्थ फलप्राप्त करून घेतले पाहिजे. प्रत्येक व्यक्तीने ऋणत्रयातून मुक्त झाले पाहिजे. जीवनाचे अंतिम ध्येय मोक्ष हे असून प्रत्येकाने तो मोक्ष प्राप्त करण्यासाठी निरंतर साधना केली पाहिजे. वासवी कन्यका अशा प्रकारे आपले ज्ञानामृत सर्व लोकांना देत दीनदुःखींची सेवा करीत रात्रंदिवस विंध्यवासिनी देवीची पूजा करीत असे. वासवी कन्यकेच्या केवळ हस्तस्पर्शाने रोग अदृश्य होऊ लागले. अंध लोकांना दृष्टी मिळू लागली. विकलांग व्यक्तींची वैकल्ये दूर होऊ लागली. लोक वासवी कन्यकेला पराशक्तीचा अवतार मानून तिची आराधना करू लागले. वैश्यराज्य हे पद्मशयन साम्राज्याचे सामंत राज्य म्हणजे उपराज्य होते. त्या पद्मशयनाचे सम्राट विष्णुवर्धन यांच्यामुळेच तुमच्या पूर्वजांना कन्यकेच्या बरोबर आत्माहुती द्याव्या लागल्या होत्या. सालंकायन मुनींचे हे संभाषण ऐकून मणिगुप्तादी वैश्यांची उत्सुकता वाढली.